तर नमस्कार फॅमिली, गुड मॉर्निंग। आज रविवार असल्यामुळे मला कॉलेजला सुट्टी आहे, त्यामुळे आम्ही तिघं पण सकाळी चहा पाणी आणि नाश्ता घेऊन लगेच शेतात आलेलो आहेत। बघा ते दोघं फवारू राहिलेत आणि मी त्यांना पाणी आणून देते। काय होतं दोघं असल्यामुळे पटकन होतं, त्यामुळे आपण थांबा रिस्टारची भेट घेऊ। मी पडायचे पण त्यांची भेट घेत बघू शकतात। हेच ते इंस्टाग्रामवरचे गोकुळ शिरसाट, तुमचं नाव पण आठवा ना मला। हो जरा हे करा ना, फास्ट फवारा ना। भाऊ बघा किती लांब गेले। हे बघा काम चुकारपणा यालाच म्हणतात, किती काम चुकारपणा करतो भाऊचा मी दोघांना संगच फवारे भरून दिले होते। भाऊचा फवारा संपून भाऊ गेले पण, आणि यांचा अजून फवाराच चालू आहे। फवारा डिम चालतोय काय नाही का? डिम चालतोय का? सकाळी चार्जिंग करून आणलेलं नका नाटक सांग। चार्जिंग विषय नसतो, काही नवजल खराब असते ते बघायचं। नवजल मनानेच पाणी करते, खराब आहे नाही ना, प्रेशर कमी मारते त्यामुळे फवारा ना उशीर संपवतोय। आपली चुकी फवारा तुमच्याकडून द्यायला पाहिजे। पाणी व्हायचं काम कर। मी पाणी वाहते म्हणून तुम्ही फवारताय ना का? मगच फवारतात। तर आम्ही फायनली त्या शेतात फवारून झालेलं आहे, आता दुसऱ्या शेतात आलेलो आहेत आणि विहीर पाणी शिंदून आम्हाला फवारावं लागतंय, कारण की जवळपास कुठं पण नाही आणि आमचं शेत पलीकडे आहे। तिथं फक्त एवढीच विहीर आहे आणि ते विहिरीचं पण पाणी पावसाळ्यात किती पाहू शकतात खोले, पावसाळ्यात खोले नाही काय लगेच टाकायचे। थांब सोनाली मी टाकतो औषध, काही कुठं ना करून घ्यायची बस। मेडिकल साईट वाले अरे मेडिकलचं वेगळं आणि हे वेगळं, पण मिलीग्रॅम वगैरे ते एकच आहे ना। ते आहे तोंडात बिंडात तोडून देऊ नको, नाही तर परत होईन कुठं ना। काय फार्मासिस्ट झाले, फार्मासिस्ट येतात लगेच मिली कळतंय, हे कळतंय, ते कळतंय। अजून सर्टिफिकेट येणं बाकी आहे, लायसन येणं बाकी आहे, 1 वर्ष बाकी आहे अजून। तेवढं माहितीये का? किती चालतं फायनली मित्रांनो। आता आम्ही फवारतो, आबळ पण आलेले आहे, पाऊस काय माहिती तू नाही का? आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा। दमले काय? दमलो नाही बाबा, खांदे गळ्यातले सकाळ धरून 20-22 फवारा असणार माझा, जास्त असं तिकडं गावाकडे पण भरपूर मारलेत ना। तर मित्रांनो आम्ही आज सकाळ उठल्यापासून कामात येतं, सकाळी 12 वाजेपर्यंत गावाकडले शेत फवारले। आता हा ठेवलाय ना औषध टाकलं ना, हा औषध पण टाकलंय। 12 वाजेपर्यंत गावाकडलं फवारलं, नंतर घरी गेलोत, मग जेवण वगैरे केलं, आंघोळ्या ते केल्या, मग पुन्हा इकडे आलोत आणि भाऊ गेले मग त्यांचे गुरं सोडून आम्ही दोघं आलोत। बघा किती दमलेत बघा। मित्रांनो 2 फवारे आणलेले आहेत मला फवारूच, तर सोनाले दुसरा फवारा म्हणजे पंप भरून ठेवते, मग दुसरा दिसू द्या। ते 2 फवारे आहेत म्हणजे 2 पंप आहेत, एक संपूस तर सोनाली औषध वगैरे टाकून तयार ठेवते। माझा ना आज खरंच घाणा निघलेला आहे, हे खांदेत ना माझे कामातून केलेले आहेत, काय मी संध्याकाळी इंजेक्शन वगैरे काय घेऊन यावं लागतंय का काय? सोपं आहे का? 20 लिटरचा ड्रम पाठीवर घेऊन चालायचंय, सोपं आहे का ते? सकाळपासून एक अर्ध थोडी फवारले, 22-23 फवारले असतात। बघा आता 2 मिनिटं पण आराम नाही, लगेच उचलू लाग। मी म्हणलं होतं तुम्ही आले म्हणजे तुम्ही फवारा घेऊन या, 2 मिनिटं रिलॅक्स व्हा, मी फवारा भरूच तर उभं राहत जा मला फवारा भरूच पर्यंत। पण कसलं मला येऊच तर एक भरून ठेव होणारच आहे। अरे उद्या परत कॉलेजला गेलो, मला एकट्याला तार पडावं लागेल, नाही तर कोणतरी 300 रुपये 400 रुपये रोजाने लावा लागेल, पैसे बघा मी 300 रुपयाची माणूस मला देत तर मला खर्च तुमच्याकडूनच घ्यावा लागते, तेव्हा मी तर काही म्हणू शकत नाही। उद्या कॉलेजला गेलो परत आहे चला तुम्हाला उचलून देते। घाण वास येतोय मला, तर मळमळ व्हायला लागली। याचा तर सगळ्यात घाण किती खतरनाक औषध। ती वारं सुटले सगळं, तुमचे तोंड अंगावर येते जरा दमानी, दमाने फवारा। वारं सुटणं नैसर्गिक आहे, पण सेफ्टी करणं आपलं काम आहे। एक तर ते मरणाचं घाणेरडे औषध आहे, त्याचं वासन ते कसं मला तर मळमळ व्हायला लागले हो।
तुम्हाला काय ना मग तर सकाळपासूनच डोकं दुखत आहे, पण आता ना ते मी औषध टाकायला जेव्हापासून सुरुवात केली ना लई मळमळ लागले मला. वासन ते पूर्ण असं नाकात जाऊन बसलंय. काय झालं हिला? काय झालं सोनाली? काय नाही, जरा मळमळ होती आणि असं थकवा जाणवतोय, हातपाय गळून गेल्यासारखं होतं. उलट्या बिलट्या काय? उलट नाही झाल्या, पण असं लई कसलं तरी होते, उलट व्हायलाच बघतात. काय हात बीत तोंडाला लावला काय? नाही तसं काहीच नव्हतं केलं, पण काय माहिती कशाने काय झालं असं. म्हणजे कधी कधी काय होतं असं वाटतं अचानकच उलटी होईल. हा का? ड्रम भरला काय? फवार भरलाय? ती एक बकेट होती, म्हणलं तुम्हाला विचारीन किती कोतायचं, म्हणजे किती राहिलंय काय. एक बादलीच होती फक्त, लगेच तिरवा लागलं, मग लगेच बसून घेतलं. उभं पण रवाटे ना, हात पाय पण गळत. एके फवाराचं राहिलं एवढ्या? औषध टाकलं नाही टाकलं? औषध नाही टाकलं, पण टाकते फवारा तोपर्यंत. नाही राहू दे, अरे टाइम पण झाला, जाऊ दे. मला पण डोकं दुखायला लागलं, जाम झालं सकाळ धरून आहे ना, जाम झाले. मला तर सांगूच नका, लई म्हणजे असं हे होते. पण फवारा एवढं काय नाही, तोपर्यंत हे करते. एवढं फवारा तोपर्यंत होईल ना. नको तू आता तू तोंडाकडेच बोन वाटते तुला, जास्तच मळमळ झाले. म्हणजे हातबीत नाही लावलं तोंडाला? खरंच नाही, हातबीत नाही लावलं, तसं काहीच नाही. म्हणजे फक्त असं नॉर्मल हे होते ना, मळमळ होती, हातपाय असं वेगळंच काहीतरी रिॲक्शन होते. हा का? फवारा होते याच्यात पाणी. नाही नको तू ऐक, फवारा होतून ते तुम्ही जाऊ दे, एक दोन म्हणजे एक दीड फवाराचं राहिलंय, ते उद्या येऊन सकाळचा फवारतो, मग पण डोकं दुखायला लागलं. अगं आता वाजलेत किती? 5:30 वाजले सोनाली. 5:30 वाजल्यात, 5:35 झाल्यात आणि आपण सकाळ धरून आलेले आहेत, कळलं का? सकाळ धरून आले, सकाळ धरून सारखं फवारतो, माझे खांदे गेलेत, मळमळने मग डोकं दुखायला लागले त्या वासाने. आणि तुला तरी म्हणत होतं मी औषध टाकतो, तो फक्त पाणी भरून ठेवी जा, औषध मी होती जातो. तू म्हणजे नाही मी टाकते. मला वाटलं होईल तुम्हाला मदत थोडीफार. हा पण बघ आता काय, मला सवय लागलेली आहे त्यामुळे काय वाटत नाही, पण ते तुला वासच ते सवय नाही ना. फवारता केवढा? नको ओतून देतो. ड्रामात पाणी किती लागलं टिपटात? देवतून मग पाणी जाऊ दे, देवतून कमी देवतून नसलं उठ वाटत. आवाज लय खोल गेला सोनाली. तर मी सकाळी येऊन फवारीन. काय दवाखान्यात वगैरे जायची गरज आहे का? नाही, घरी जाऊन थोडा आराम करेन. मित्रांनो, तरी म्हणलं होतं तिला तू फक्त आहे ना फवारा भरून ठेवी जा, मी आल्यावरती औषध टाकतो बरं का. मला माहिती आहे नवीन माणसाला वास सहन होत नाही, मलाच वास सहन होत नाही. मी तरी मास्क लावून आहे का मी फवारणी केलेली, मला सवय लागलेली. 100% तुला जास्त फुंकलंय बरं का सोनाली, काही म्हण. मी फवारा फवरूच तर मी तुझ्याकडे लक्ष देत होतं, व्या करत होतीस, थोडं उठबस करत होतीस. त्यावेळेस कळायला म्हणलं आता आहे ना तिला जरा जास्त झालं. मी मग ड्राम घेऊन चाललो होतो, तेव्हा तुला विचारलं होतं ना मी. त्यावेळेस काय म्हणले नाही, थोडे होते, काय नाही. उभा राहते का? घरी जाऊ, जर बरं नाही वाटलं दवाखान्यात जाऊन येऊ. कोणतं? मी घेतो वजत वाटलं ते घेते. तर आता मित्रांनो 1-2 फवाराचं राहिलेलं आहे, सकाळच्या 11 फवारीन. कारण की माझं पण डोकं आहे ना जाम झालेलं आहे आणि सोनालीचं त्या वासाने मला वाटतं डेंजर काम झालेलं आहे. आणि तू आहे का, तू औषध टाकल्याच नंतर आहे का म्हणजे टोपणात हात घालीत होतीस, मी पाहिले स्वतः. मी व्हिडिओत काय माहिती दिसलं का नाही बरं का, पण मी पाहिलेलं आहे. मी पाहिलेलं आहे. तो आहे का असं केल्याच नंतर हात धुवून काढायचं लगेच, असा नाकाला कुठं असं कावच खाजलंय बिजलं नाक हात लावता माणूस का डोळ्याला लावतं आहे का माहिती. तो तुझ्याकडून तसंच काय झालं असणार आहे. तर मित्रांनो आता आम्ही जातोय घरी, पाहू जर बरं नाही वाटलं तर दवाखान्यात घेऊन जाईन, नाही तर मग काहीतरी आता पुढे गेलं चांगले तू साबणीने वगैरे राहतोय आधी.
काय सोनाली बरंच नाही वाटत ना? हम्म. बरंच नाही ना वाटत? आता वाटतंय वाटत मी गोळी खाल्ली ना. नाही तर चल ना आपण दवाखान्यात जाऊन येतो. आणि गोळी कोणती खाल्ली मग? मी चुकीची कस काय खायना? तुम्हाला माहित नाही की मी कोण आहे? मला माहितीस तू फार्मासिस्ट आहेस. मी करेक्टच गोळी खाल्ली. गोळी खाल्ल्यावर 5-10 मिनिटं आराम असला का ओके होऊन जात. बघ कर 5-10 मिनिटं आराम कर. मी थांबतो इथं बाहेर. काही म्हणजे जास्त व्हायला लागलं तर मला हे कर, बरं. सांग बरं का. सोनाली तू डायरेक्ट यायलाच बसली. मी 5 मिनिटं बाहेर नाही गेलो तर आता जरा बरं वाटतंय ना. दिवसभर सारखं काम करायचं. हो तुझा फोटो काढ. बसतोय मग नाही तर मग मी लिहायला बसलं का तो म्हणून नुसतं आता बरं वाटतं ना पण तुला? बरं वाटतं. काय फोटो काढायची? काढतो ना इकडे बघ, इकडे फोटो काढतो. अभ्यास करतोय तू? वाटतं नक्की बरं? काय विषय नाही ना? लिहायला बसलं असतं बरं नसतं झोपले असते. साध्या बरं झालं. संपलं तो यार काहीच नाही पुस्तकात.